मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. पण तुझी मॉर्निंग गुड करायची असेल तर आत्ताच्या आत्ता सगळी कामं बाजूला ठेव आणि ऑर्बिट टॉवरच्या टेरेसवर जा. न्यूज काय? काही यंग मुलं ना कसला तरी स्टंट करतायत. कुठल्या तरी व्हिडिओ शूट साठी ना एक तरुण मुलगी टेरेसच्या कॉर्नरवर जाऊन उभी आहे. गो अँड शूट. फक्त शूटच नाही तर चांगले कान पण गरम केले पाहिजे त्यांचे. आशू, हाँ काय रे आलाप? कॅमेरा काढ. आशू, माझं बोलून झालं ना की त्या मुलीला कव्हर कर. रोल. रोलिंग रोलिंग. घडामोडी लाईव्ह या चॅनल कडून मी आलाप देसाई तुमच्या समोर घेऊन येतो एक अशी बातमी जी उडवेल तुमची झोप. अरे लड़की पागल है क्या? अगं खाली उतर. सध्या व्हायरल होत असलेले किटकॉट व्हिडिओज, त्याचं फॅड आणि त्याच्या लोकप्रियतेसाठी कुठच्याही थराला जाणारी आजची ही युवा पिढी. तर अशाच प्रकारचं एक उदाहरण आम्ही तुमच्या समोर घेऊन येत आहोत. मुंबईमधल्या 32 मजली इमारतीवर एक मुलगी उभी आहे. ती अशाच प्रकारचा एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते. अशा प्रकारचे प्रयत्न, अशा प्रकारचे व्हिडिओ हे थांबवायलाच हवे. घडामोडी लाईव्ह अशा प्रयत्नांमध्ये नेहमीच तत्पर असतं. तर आज इथे आपण असे प्रयत्न करणार आहोत. मॅडम, तुम्ही कोण आहात? इथे तुमच्या जीवाला धोका आहे तरी तुम्ही हे कोणासाठी करत आहात? तुझ्यासाठी. तुझी जुई आणि तू माझा आलाप. प्रेम म्हणजे हॅशटॅग प्रेम असतं. तुझ्या माझ्या मनातलं फिलिंग नेहमीच सेम असतं. हॅशटॅग प्रेम असतं. हे प्रेम म्हणजे हॅशटॅग प्रेम असतं. तुझ्या माझ्या मनातलं नेहमीच सेम असतं. हॅशटॅग प्रेम 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 असतं. अरे थांबवा रे. हे जुई, तू खाली उतर आधी. हॅशटॅग प्रेम असतं. हॅशटॅग प्रेम असतं. अरे हे सगळं थांबवा. तू काय शूट करतोय? तू बंद करतो कॅमेरा. आलाप. आज मला कळलं की तू फक्त मूर्ख नाहीस तर महामूर्ख मुलगी आहेस. अगं बावळट, ते किती रिस्की आहे हे कळतंय तुला? तिकडे काही बरं वाईट झालं असतं तर? या व्हिडिओच्या वेडामुळे ना लोकांचे जीव गेलेत. बंद करतो कॅमेरा. बंद कर. जुई, थोडं तरी भान ठेव यार. नाही राहत भान मला तुझा विचार करताना. आलापास काय माहितीये? माझ्या सगळं लक्षात आहे. परवा तुझा बर्थडे आणि बर्थडेच्या 2 दिवस आधी म्हणजे आजच्या दिवशी 4 वर्षांपूर्वी आपण पहिल्यांदाच भेटलो होतो. आलाप, आज आपल्या फ्रेंडशिपची अॅनिव्हर्सरी आहे जी तू विसरलास. आणि तरी मला तुझ्या सोबत सेलिब्रेट करायचं होतं पण इथे मीच मूर्ख ठरले. आलाप, तू ना बाय. हॅपी फ्रेंडशिप अॅनिव्हर्सरी. अगं जुई, तू चुकून कट केलास वाटतं. चुकून नाही, मुद्दामून केला. का? शिक्षा. तो चुकलाय म्हणजे चुकलाय. आता हे तुझं तूच ठरवतेस. तो चुकलाय. मुळात तोच चुकलाय. त्याला शिक्षा झालीच पाहिजे. बरोबर आहे तुझं? बरोबर ना? आता त्याच्या सांगण्यावरून ना
त्याच्या घरातले पण मला फोन करतील. बघच तू. तुमची भांडणं त्याच्या घरच्यांना पण माहित असतात? हा, त्याच्या घरातले सगळे कसे एकदम हम साथ साथेच्या फॅमिली सारखे आहेत. ओ, म्हणजे हॅशटॅग एकदम लाईव्ह. पण ना आलापच काय तू अपवाद आहे. पण तुझा तो हम साथ साथेच्या फॅमिली वाला सलमान खान मैंने प्यार किया असं कबूल का करत नाहीये? आताच बघितलंस ना ग? आजचं सोड ग, पण कल अपना टाइम आएगा. अपना टाइम आएगा. का कॉल कट करते सारखंही? सो एक तरी कॉल उचल. मेरे पिया गए रंगून, किया है वहां से टेलीफोन, किसी की याद सताती है, जिया में आग लगाती है. बाबा तुम्ही चुकीचं गाणं गाताय. फ्रेंड, पण प्रसंग तर तसाच आहे ना. तुला जुईची आठवण येते, म्हणूनच तू तिला सारखा फोन करतोयस की नाही. आणि जिथे प्रेम आहे, जिथे आठवण आहे, तिथं गाणं आहेच आहे. बाबा नेमकं काय घडलंय हे माहितीये का तुम्हाला? फ्रेंड, ऐकायला आवडेल. आधी तिच्याशी बोलतो मग तुम्हाला सांगतो. ठीक आहे. पण फोनच उचलत नाहीये ती. काय करू? काही करू नकोस. तो फोन ठेव आणि झोपायला जा. आई अगं असं नाही होत ग. नेहमी मलाच कॉल करावा लागतो. हो पण सोरा मोबाईल नको प्लीज प्लीज प्लीज. सोरा मोबाईल नको प्लीज 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 प्लीज. स्वीट काका, अलग काका, झोपा नाही अजून? नाही ग, मी नाही झोपलो. ए स्वरा, तू माझं एक काम करशील? आधी माझं गुड नाईट चॉकलेट प्लीज. उद्या दिलं तर चालेल प्लीज. मग काम पडू द्या प्लीज. गुड नाईट. स्वरा अगं ऐक ना. अरे उद्या ऐक ना. बोलत राहा तात्या. तुझी माझा कॉल नाही उचलत आहे. तुझा मोबाईल दे, तुझ्या मोबाईल वरून ट्राय करतो. साप. साप? गर्लफ्रेंड आहे ना, सापासारखी असते. तिचं लक्ष ना ते सतत डुलणाऱ्या पोंगीकडे असतं. बाकी ऐकत ती काय नाही, पण अशी. ए बाबा ए, तुला माहिती आहे ना मला सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती वाटते. कशाला असली उदाहरणं देतोस तू? तू एक काम कर, तू पुस्तकच वाच. दादाच्या मोबाईल वरूनच ट्राय करतो. रिस्पेक्ट ॲनिमल्स. चालेल 10 वाजता भेटूया. हो हो. इथे मी तुझ्याशी बोलते आणि तू ब्लूटूथ वर बोलतोस. कशाला पाहिजे रात्रीचा हा ब्लूटूथ कानाला? अगं मला बोलायचं तुझ्याशी. ब्लूटूथ महत्वाचं आहे ना. मग अच्छा, ब्लूटूथ महत्वाचं. मी महत्वाची नाहीये. अजिबात नाही. काय? अजिबात महत्वाचं नाहीये ब्लूटूथ. नाही नाही, तू बोलून बसलायस आता. अगं, नाही, कळलं ना? नाही. अगं, तू ना आयुष्यभर agent. आयडिया. फ्रेंड, मीच फोन करतो आता जुईला. बाबा तुम्ही आणि तुमच्या आयडियाज प्लीज नको दा. अरे ऐक ना, हे बघ मी काय म्हणतो. तुम्ही जगातले पहिले वडील असाल जे आपल्या होणाऱ्या सुनेचाच लवगुरू आहे. लवगुरू? अगं मग काय, मागच्या महिन्यातली गोष्ट आहे. माझा राग शांत करण्यासाठी जेंट्स डब्यात नाचली ती आयडिया यांची. काय हो? अगं मी आपली जस्ट आयडिया थ्रो केली. हो तुम्ही जस्ट थ्रो करता, पण ती बरोबर कॅच करते. अरे पण ह्या सगळ्यामध्ये माझी विकेट जाते त्याचं काय? एकतर तिचा 21वा वाढदिवस आहे आणि आज तिच्या फ्रेंडवर्सरीच्या प्लॅनचा पूर्ण फिएस्को केलाय मी. काय करू मी? 21 चे उलटे करता द्या. काय? 2 1 1 2. रात्री 12 वाजता तिच्या घरी जा आणि तिला विश कर. करेक्ट. हा यार चांगली आयडिया ही. रात्री 12 वाजता नाही, रात्री 12 वाजता 12 काय 12? अगाई तुझ्या पुढे मला दृष्ट लावणारे ते 12 वाजतील. 12? अजून तुझ्या डोक्यात तेच घोळतंय वाटतं. 12 म्हणजे तुला काय वाटलं? तुझ्या आईला काही कळत नाही?
माझे कान सगळं ऐकतात म्हंटल. संसार करणारी बाई खारुताई सारखी असते, एकदम अलग. ए बाबाय, जरा थांब ना, जरा थांब. आई आई तू मला सांग नेमकं काय म्हणायचंय तुला? जुईचा वाढदिवस रात्री 12 वाजता सुरू होणार, म्हणजे 3:30 शुभ मुहूर्तांपैकीच एक, नाही का? म्हणून रात्री 12 वाजता तुला तिच्याकडे जायचं असणार. आई अगं बरोबर 12 वाजता तिच्या घरी जाऊन जर मी तिला विश केलं ना तर तिला खूप आवडेल. हो ना, ती म्हणेल ती पूर्व दिशा. आई काय आहे आपली दृष्ट काढायला. अगं आई ऐक ना, अगं असं काही नाही, तुझा गैरसमज होतोय. हे बघ, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, लक्षात ठेव. करेक्ट आहे मावशी. पक्षिणीची पिलं कितीही मोठी झाली ना तरी आईने शिकवल्याशिवाय ती उडूच शकत नाही. ऐक, तू जरा आता थांबणार आहेस का? आई ऐक ना माझं, मला जुईचा काही प्रॉब्लेम नाहीये रे, पण रात्री 12 वाजता तू तिथे जाणार नाही, त्यात तुझा मनुष्यगण नको बाबा. त्यापेक्षा एक काम कर, जुईलाच इथे बोलव. हा अगं ऐक ना, मी काय म्हणतोय, आई माझं ऐक ना, तू घरीच कुठे प्लॅन करतेस ना पार्टीचा? नाही म्हणजे सध्या संध्या पण नाहीये घरी, सगळं तुझ्या एकटीवर पडेल ग. आणि एवढ्या रात्री एकट्या पोरीला आपल्या घरी बोलवणं म्हणजे कसं दिसतं ते आता. तिला रात्री बोलव असं नाही म्हंटल, दिवसा पण बोलवू शकतोस ना. हा, आणि रात्री 12ला ती काय परी होणार आहे? अगं पण उदय, काय ते समजवा तुझ्या दादाला. डोंट वरी, मी आहे ना. ऑब्विसली तुझ्याच सोबत. मी तुझी जुई आणि तू माझा आलाप. प्रेम म्हणजे #प्रेम असतं. काय हे? प्लीज. आज मला कळलं की तू फक्त मूर्ख नाहीस तर महामूर्ख मुलगी आहेस. या व्हिडिओच्या वेडामुळे ना लोकांचे जीव गेलेत. बंद कर तो व्हिडिओ, बंद कर. बस. जुई, बाबा, अमृता, कैलास, जुई तू आधी समोर ये, माझ्या आधी समोर ये. समोर ये म्हटलं ना. हे आजचं राशी भविष्य ना काहीतरी गोंधळाच आहे. अमृता, तुझी रास कुठली आहे ग? सगळ्यात वाईट असेल ना ती माझी. उगाच नाही तुम्ही बापलेक माझ्या राशीला आलायत. आई #कूल. मी कूलच राहते, पण तू तुझी सगळी नाटकं चालू ठेवा. आणि काय ग, हवेत कशाला हे व्हिडिओज आणि सेल्फीज कशाला हवेत? अगं तू जरा थंड होतेस का? मी थंडच होते. नाही, मी गप्पच बसते. करा बाप लेकीने काय करायचं ते करा, मी काय बोलतच नाही. कसं होणार आहे रे? काय कमी आहे? कॅल्शियम की कॉन्फिडन्स? काय नखा खातोयस ना म्हणून विचारलं. टेन्शन आलंय रे. दाद्या, तुमचं प्रेम एकमेकांना माहिती आहे. बरं घरच्यांनाही मान्य आहे, मग फक्त व्यक्त करायला काय प्रॉब्लेम आहे? अरे हे प्रपोज वगैरे जमेल मला. एक काम कर, गावावरनं ट्रक भर पोरं मागव, एकत्र प्रपोज करू. काय वाटतं दाद्या? तसं नाही रे, पण आता पण नाही आणि परंतु नाही दाद्या, सगळं बोलून टाक. सॉरी आज रात्री 12 वाजता तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. तयार राहा. बाकी मला काय माहित नाही. बाबा, आलाप. रात्री 12? ग तुझी आई. बाबा प्लीज. जा. आई, माझी चिडकुली आई, लाडकी आई, बोल काय करू मी तुझ्यासाठी? बघितलं अमृता, अरे केवढी गुणाची मुलगी झाली आपल्याला, आणि तू उगाच. गुणाची आहे ना पोरगी. मग जुई, हे दूध पिऊन टाक. बाबा आता हिचं ऐकायचं ना, म्हणजे दूध प्यायचं आणि सेल्फी नाही काढायचा. आणि आता तर काही नवीनच ऍड झालंय. काय
मीठ बंद. अगं आई, तुला कसं कळत नाही? मीठ हे जेवणातलं बेसिक आणि महत्वाचं आहे, आणि तेच नाही खायचं. बाबा, हे कसल्या जगावेगळ्या अटी येतो हिच्या? कारण आपण जगावेगळे आहोत. म्हणजे हे बघ, तू मलाच उलट प्रश्न विचारू नकोस. आई आहे मी तुझी, कळलं? मी काय सांगते ते नीट ऐक. उद्या तू 21 वर्षाची होणार आहेस. उद्याचा अख्खा दिवस तू आमच्या सोबत घरात घालवायचास. ठीक आहे, उद्याचा अख्खा दिवस मी तुझ्यासोबत. पण आई, आज रात्री 12 वाजता? नाही, आज रात्री 12 वाजता तर शक्यच नाहीये. हे बघ, आज रात्री 12 वाजल्यापासून उद्या 12 वाजेपर्यंत तू कुठेही जायचं नाहीस. आणि हवं तर तू केलेल्या व्हिडिओची शिक्षा समज. आणि हेच फायनल आहे. हो, घे, दूध पिऊन टाक. चल लवकर. मी फक्त एक व्हिडिओ केला, फक्त एक, तर बर्थडेचा पूर्ण दिवस घरात राहायचं, ही कुठली शिक्षा? तुला माहितीये बाबा, मी एक दिवस जरी व्हिडिओ नाही टाकला ना, तर लोकांचे मेसेज येतात मला. मग एक काम कर ना, तुझ्या आईशी त्या लोकांची भेट करून दे, म्हणजे मेसेजेस आणि लोक दोन्ही बंद होते. बाबा, तू पण माझी मस्करी करतोयस ना? अरे बाळा, मी कशाला तुझी मस्करी करू? नाहीतर काय बाबा, किती किती पेशन्स ठेवले मी. आई बोलल्याप्रमाणे 21व्या वर्षापर्यंत नो अफेअर्स. आलाप मला भेटला त्या दिवसापासून त्याच्या प्रेमात पडेपर्यंत सगळं खरं खरं सांगितलं ना तुम्हाला. हो, पण बाबा, आता मी झाले 21 वर्षांची, तर आईची मध्येच नवीन अट, काय तर बाहेर नाही जायचं. बाबा, याला काय अर्थ आहे? ते काय ना बाबा, आलाप मला वाढदिवसाला प्रपोज करेल असं वाटतंय, आणि म्हणून मला त्याच्यासोबत बाहेर जायचंय. पण बाबा, तो आला तर त्याला काय परत जायला सांगू? कसं वाटेल ना त्याला? चांगलं वाटेल. काय म्हणजे तू त्याच्याबरोबर येतेस हे त्याला कळलं तर त्याला चांगलं वाटेल ना. पण आई, थँक्यू बाबा. झोपले वाटतं. ऑब्विसली दिसते ना झोपलेली. आता तिला उठवून विचारू नको झोपलीस का ग असं. बरं, चल आता. अरे हो, चल ना, हो काय. बाबा, कशी दिसते मी? सुपर्ब दिसतेस. बाबा, आला तर फोन आहे, तो आला वाटतं. आला. एक मिनिट. जुई, चल. अरे बाबा, एक मिनिट. प्यार किया तो डरना क्या. हाय, दिल तो पागल है. दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे. तेरी मेहरबानिया. वा वा, जा. हळू हळू. आणि तेरी मेहरबानी आहे. तेरी मेहरबानी. घरचा भेदी.
तुला काही कळतंय का? का बाहेर जाऊन दिलंस तू तिला? आज तिचा 21वा वाढदिवस आहे. आज रात्री 12 वाजता ती इच्छाधारी नागिण होणार आहे. हे बघ, असं काहीही होणार नाहीये. तुला कसं माहिती? हे बघ, जुईच्या जन्माच्या वेळेला मी मनोमन इच्छा व्यक्त केली होती की माझ्या मुलीच्या वाट्याला माझ्यासारखं जगणं नको, तिला मनुष्याचा जन्म जगू दे. कालच्या प्रकारासाठी सॉरी. इट्स ओके. आपल्या मैत्रीसाठी. थँक्यू. आणि असे आज दिवसभरात तिच्यामध्ये नागिण होण्याचा एक तरी बदल दिसलाय का तुला? अरे पण हे रात्री 12 नंतरच कळेल ना. तिचा 21वा वाढदिवस सुरू झाल्यावर. म्हणून आज रात्री 12 पासून उद्या रात्री 12 पर्यंत मी तिला घरी थांबवून ठेवणार होते. आपली मैत्री हृदयाजवळ जपण्यासाठी. आणि आज रात्री 12 वाजता तिच्यावर चंद्रप्रकाश पडून ती नागिण झाली तर सगळं होत्याचं नव्हतं होईल रे. पहिल्यांदा हळूहळू तिचे डोळे बदलतील. तुम्ही माझ्याकडे बघ ना. दुर्दैवाने जर तिथे म्युझिक असेल तर जुईचं संपूर्ण शरीर डोलायला लागेल. अरे म्युझिक लाव ना. थँक्यू. मग तिचा स्पर्श बदलेल. तुझा हात थंड का पडलाय? कदाचित तुझ्या स्पर्शाने. आणि या सगळ्यात जर तिच्यावर चंद्रप्रकाश पडला तर जुईचं इच्छाधारी नागिणीत रूपांतर होईल. काय रे? अगं तुझ्या बर्थडेला बोलवलेला स्पेशल गेस्ट गायब आहे. म्हणजे? म्हटलं त्या चंद्राला साक्ष ठेवून तुझ्या 21व्या बर्थडेला तुला सरप्राईज गिफ्ट द्यावं. आलाप, तू माझ्यासाठी हा विचार केलास तेच खूप आहे माझ्यासाठी. ओके, मग तुला सरप्राईज गिफ्ट नकोय का? ना रे आलाप. होतंय ना तुझ्या मनासारखं. And this is the right moment. एक मिनिट थांबा. एक मिनिट. तू अशीच राह. मी लगेच आलो. लगेच आलो. मूर्खच आहे मी. रिंगचा रोजच विसरलो. बंदूक खांद्याला लावली आणि गोळ्या घरी विसरलो. असं कसं विसरेन? या सुंदर आणि गोड प्रवासात मला साथ देशील? या सुंदर आणि गोड प्रवासात मला साथ देशील? ओके.